लाडकी बहीण योजनेसंदर्भात भाजपकडून ठाण्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। बॅनरवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचाच फोटो आहे। बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो नसल्याने आता चर्चांना उधाण आलंय। मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यामधल्या निवासस्थानाबाहेर भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि या बॅनरवर देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच फोटो आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट या योजनेची सुरुवात करणार आहेत ठाण्यामधून व त्याआधीच ठाण्यामध्ये भाजपकडनं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि ती बॅनरबाजी देखील चर्चेचा विषय बनलेली आहे। मी सध्या उभा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आणि आपण पाहू शकता या निवासस्थानाच्या काही अंतरावरतीच या ठिकाणी भाजपकडनं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे। देवा भाऊ लाडकी बहिणीला 1,500 रुपये महिन्याला असा उल्लेख करत या बॅनरवरती अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपकडून लावण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे या बॅनरवरती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो या बॅनरवरती नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे।